नमस्कार माझ्या माता भगिनींनो, आज आपण सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे कोणते पुण्य आपल्याला मिळते हे ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ। सूर्य हा ग्रहांचा राजा आणि राजाप्रमाणेच त्याचं तेजस्वी रूपाप्रमाणे जल अर्पण केल्याने आपलेही जीवन तसेच तेजोमय होते, यात काही शंका नाही। सूर्यनारायणाचा उपवास जरी कोणाला जमत नसेल तर प्रत्येक रविवारी जल अर्पण करणे हे शास्त्रामध्ये महत्त्वाचे सांगितले आहे। यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ह्याचे जल देण्यात अर्पण करायचे आहे त्यावेळेस आपण एक तांब्या घेऊ। त्यामध्ये अक्षदा, फूल, हळद, चंदन आणि साखर टाकून सूर्याला जल अर्पण करा। जल अर्पण करण्याची वेळ ही सूर्योदयाच्या वेळेसच योग्य वेळ शास्त्रामध्ये सांगितलेली आहे। आणि जल अर्पण केल्याने आपले स्वास्थ्य व्यवस्थित राहतात, सर्व कष्ट दूर होते, आपल्याला सर्व कामामध्ये सफलता मिळते, आपले जीवन सूर्यासारखे चमकून जाते। आणि सूर्यदेवाला स्वास्थ्य, पिता आणि आत्म्याचा कारक मानतात। जल अर्पण करण्याचा जो मंत्र आहे त्यामध्ये तो 3 मंत्र सांगितलेले आहेत। पहिला आहे ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः, दुसरा आहे ओम सूर्याय नमः, तिसरा आहे ओम घृणी सूर्याय नमः। त्यापैकी ओम सूर्याय नमः हा सोपा असल्यामुळे तुम्ही तो जल अर्पण करताना म्हणू शकता। आता आपण जल अर्पण कधी करायचे नाही तर दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळी सूर्य मावळताना आणि अमावस्याला जल अर्पण करायचे नाही असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। पूजापाठ करताना कोणत्याही देवी देवतांची व ईश्वराला जल, चंदन, फूल, अक्षत आदी अर्पित करण्याला जल अर्पण करणे किंवा अर्घ्य देणे असे म्हणतात। आपल्याला हे वर्षभर जरी करायचे असेल तरी आपण करू शकतो, नाहीतर पौष महिन्यात जेवढे रविवार येतात तेवढ्या रविवारी जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला वर्षभराचं फळ मिळेल। आणि जर वर्षभर तुम्ही प्रत्येक रविवारी हे व्रत केलं तर त्याचं पुण्य तर किती मिळेल तुम्ही बघा, यात काही शंकाच नाही। आणि नुसतं जल अर्पण करण्याला हा काहीही अवघड नाही, त्यामुळे जर आपल्याला प्रत्येक रविवारी जल अर्पण करून पुण्य मिळवत असेल आणि आपले दुःख दारिद्र्य नष्ट होत असेल तर आपण नक्कीच जल अर्पण केले पाहिजे। सूर्याच्या मुळे आपल्याला दैहिक भौतिक कष्टांपासून सुटका होते आणि आपली बुद्धी ही सूर्याच्या प्रकाशासमान तेजस्वी होत जाते। त्यामुळे जल अर्पण करण्याला फार महत्त्व आहे आणि त्याचे पुण्यही तितकेच आहे। त्यामुळे तुम्ही हे जरूर करा। व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।